नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या रेसिपी व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अख्ख्या मुगापासून चिले कसे बनवायचे ते. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आता हे सर्व मूग आपण टाकून घेऊया. एक वाटी रवा, तो देखील याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे देखील याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे. आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या ठिकाणी हे मी वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे बॅटर आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आपलं बॅटर सेट होतं आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया. तर या ठिकाणी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, फुटाणे आणि खोबऱ्याचे काप, हे सर्व, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा लिंबाचा रस आपल्याला याच्यात पिळून घ्यायचा आहे, अर्धा चमच साखर, चवीप्रमाणे मीठ. हे सर्व आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचं. तर चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे, ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. चटणीसाठी आपण एक तडका बनवूया. तर तडका देण्यासाठी पॅनमध्ये एक पळी तेल टाकून घेऊया. एक पळी तेल टाकून घेतलं आहे मी. या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी टाकून घेऊया. अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर लसूण, कढीपत्ता आणि उडदाची डाळ. तर तयार केलेला तडका आपण या चटणीवरती टाकून घेऊ. आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. या ठिकाणी आपलं बॅटर देखील सेट झालेलं आहे. चला आता चिले बनवून घेऊया. आणि तवा गरम झालेला आहे. तव्याला आपण तेल लावून घेऊया. तेल किंवा तूप तुमच्या मनाने तुम्ही काही लावू शकता. तर या ठिकाणी मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता बॅटर टाकून घेऊया. आता झाकण ठेवूया आणि एका बाजूने छान शिजवून घेऊया. बघू शकता, एका बाजूने छान असा खरपूस भाजलेला आहे. आता तर या ठिकाणी आपला चिला भाजून तयार झालेला आहे, एकदम क्रिस्पी असा, बघू शकता. आता हे काढून घेऊया. आणि छान क्रिस्पी असे मुगाचे चिले बनवून तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.